नमस्कार मित्रांनो. आज आपण ॲज इफ ॲज इफ किंवा ॲज दो म्हणजे जसं की या अर्थाने ॲज दो आणि ॲज इफ म्हणून इंग्लिश लँग्वेजमध्ये वापरलं जाते. त्यामध्ये ॲज इफ म्हणा किंवा ॲज दो म्हणा दोन्ही वर्डचा अर्थ सारखाच आहे. ॲज इफ म्हणून वापरलं तरी पण काही दिक्कत नाही, ॲज दो म्हणून वापरलं तरी पण काही दिक्कत नाही. पण आजकाल जो ट्रेंड चालू आहे तो ॲज इफचा चालू आहे. तो ॲज इफचा वापर जास्त करतो ॲज दो पेक्षा. पण दोन्ही केलं तरी चुकीचं तर काहीच नाही. सब्जेक्ट प्लस ॲमेझॉन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ज्या टेस्ट मधला सेंटेन्स असेल त्या टेस्ट मध्ये आधी ट्रान्सलेट करायचं, त्याच्यानंतर ॲज इफचा वापर करायचा, त्याच्यानंतर कल्पना. ॲज इफ म्हणजे काय आहे, जसं की म्हणजे एक प्रकारची कल्पना करणे की असं असं असते तसं असं. जसं की